श्रोते हो नमस्कार. कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण जीवन जगताना बऱ्याच अशा छोट्या मोठ्या समस्या असतात, त्यातून आपण पुढे जात असतो. आता हेच बघा ना, तरुणाईंमध्ये पुरळ, मुरूम किंवा ॲक्नी ज्याला आपण म्हणतो ते बऱ्याच प्रमाणात आलेले दिसतात. चुकीची जीवनशैली असेल, अयोग्य खाणं असेल किंवा बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्यामुळे त्या त्वचेवर येत असतात. प्रत्येकालाच वाटत असतं की आपण सुंदर दिसावं. श्रोते हो, जून महिना आपण इंटरनॅशनल ॲक्नी अवेअरनेस मंथ जागतिक मुरूम जनजागृती महिना म्हणून साजरा करत असतो. नेमकं त्याचं कारण काय आहे, त्याचे उपचार कसे करावेत हे जाणून घेऊया आजच्या या मुलाखतीतून. चला तर याच अनुषंगाने आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे त्वचारोग तज्ञ डॉक्टर स्नेहल पोटदुखे यांना. तर स्नेहल मॅडम, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. तर मॅडम, जागतिक मुरूम जनजागृती महिना इंटरनॅशनल ॲक्नी अवेअरनेस मंथ आपण साजरा करतो आहोत. तर हा आपण जून महिन्यातच साजरा करण्यामागचा काय नेमका उद्देश आहे आणि याची पार्श्वभूमी काय आहे, काय सांगाल? माझ्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. आता हा जून महिना जो येतो हा लगेच उन्हाळा संपला की येतो आणि या वातावरणात पाऊस पण असतो आणि गरमी पण असते. तर एक ह्युमिड वातावरण तयार होऊन जातं, दमट वातावरण तयार होऊन जातं आणि या दमट वातावरणामुळेच ॲक्ने येण्याची ही समस्या जास्त दिसून येते. अच्छा. आणि हा महिना म्हणून आपल्याला साजरा करावा लागतं, कारण की मुरूम येणं, मग त्याच्या काय उपाययोजना असायला पाहिजे, त्याबद्दल आपण काय जनजागृती करायला पाहिजे, त्याची ट्रीटमेंट ही काही 1-2 दिवसाची किंवा 15 दिवसाची किंवा काही महिन्यांची नाही आहे, ती थोडीशी लॉंग टर्म आहे. काही महिने तुम्हाला घ्यावं लागतं. तर म्हणून हा जो जून महिना आहे यात आपल्याला ॲक्नेचे पेशंट जास्त दिसून येतात, ॲक्नेच्या समस्या जनतेमध्ये जास्त दिसून येतं, साधारणतः तरुण वयोगटामध्ये. म्हणून याला आपण इंटरनॅशनल ॲक्ने अवेअरनेस मंथ म्हणून निवडला आहे. अच्छा. तर मॅडम, हा महिना आपण केव्हापासून साजरा करतो? याला बरेच वर्ष झालेत आणि या महिन्यात आम्ही आमची जी डर्मॅटॉलॉजिकल सोसायटी आहे, डिस्ट्रिक्ट लेव्हलवर, स्टेट लेव्हलवर आणि नॅशनल लेव्हलवर सुद्धा आम्ही विविध प्रकारचे प्रोग्राम्स घेतो. जसं अवेअरनेस टॉक खूप महत्वाचा आहे, कारण की सायंटिफिक नॉलेज जनतेपर्यंत पोहोचणं जरुरी आहे. तर म्हणून आम्ही अवेअरनेस टॉक घेतो, काही शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये त्याचे काही सेमिनार्स घेतो, काही कॅम्प्स घेतो आणि त्याद्वारे ॲक्ने, मुरूम किंवा पिंपल्स याबद्दल आम्ही जनजागृती करतो. अच्छा. तर मॅडम, ॲक्ने, मुरूम किंवा पुरळ ज्याला आपण म्हणतो म्हणजे नेमकं काय? मॅडम, या ॲक्नेला वेगवेगळे नावं दिले, जसं आपण इंग्लिशमध्ये ॲक्ने म्हणतो, काही लोक याला मुरूम म्हणतात, काही लोक याला पिंपल्स म्हणतात. तर हे ऍक्च्युअली आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवर किंवा शोल्डरवर, खांद्यावर किंवा अप्पर बॅक, वरची पाठ किंवा अप्पर चेस्ट या भागांवर जास्त दिसून येते. तर या भागातल्या स्किनमध्ये जे आपल्या नॉर्मली स्किनमध्ये असतात काही बॅक्टेरियाज, त्यांचं प्रमाण जर जास्त वाढलं तर त्यामुळे तिथे त्या बॅक्टेरियाजमुळे इन्फ्लमेशन तयार होतं, सूजन येऊन जाते आणि तिथे जास्त सीबम सिक्रेट केलं जातं. म्हणजे आपण म्हणतो ना की तेलग्रंथी असतात. तर या ज्या तेलग्रंथी नॉर्मली सगळ्यांच्या शरीरामध्ये, सगळ्यांच्या त्वचेमध्ये नॉर्मल पद्धतीने काम करतात, पण ज्यांना ॲक्ने येते त्यांच्यामध्ये या तेलग्रंथी जास्त प्रमाणात तेल तयार करतात, एक्सेस सीबम सिक्रेशन होतं आणि त्याचबरोबर हायपर केरॅटिनायझेशन. तर याला मुरूम येण्याला 4 गोष्टी कारणीभूत आहेत: बॅक्टेरियल इन्फ्लेमेशन अराउंड द बॅक्टेरियल ग्रोथ, एक्सेस सीबम सिक्रेशन अँड हायपर केरॅटिनायझेशन. तर या 4 कारणांमुळे आपल्याला पिंपल्स येतात. अच्छा. काही शरीराच्या भागातच हे मुरूम किंवा ॲक्ने येण्याचं प्रमाण जास्त आहे हे आत्ताच सांगितलं. याचं कारण काय असू शकतं? कारण की इथली त्वचा जरा नितळ असते आणि या भागामध्ये ज्या ऑइल ग्लँड्स असतात त्यांचं प्रमाण थोडं जास्त असतं. ठीक आहे. आणि बऱ्याचदा काय होतं की चेहऱ्यावर जास्त काय येतं की त्याचे जे तरुण वयोगटामध्ये आपल्याला ह्या पिंपल्सचा त्रास जास्त दिसून येतो. तर बरेच तरुण काय करतात, वेगवेगळ्या पद्धतीच्या क्रीम्स लावतात, बरोबर, टीव्हीमध्ये बघून, सोशल मीडियावर बघून काही वेगवेगळे पॅक्स ते ट्राय करतात. असं काही गोष्टी वापरतात की जे त्यांच्या स्किनला सूट होत नाही आणि त्याच्यामुळे चेहऱ्यावर ते जास्त प्रमाणात दिसून येतं. तर सर्वात पहिले चेहऱ्यावर जास्त दिसून येतात, त्यानंतर मग शोल्डर, बॅक आणि चेस्टवर दिसून येतात. साधारणतः असं दिसून आलेलं आहे एका निरीक्षणाद्वारे की 50% पॉप्युलेशन अमेरिकामध्ये ॲक्नेनी ग्रस्त आहे. अच्छा. हा. ॲक्ने, मुरूम हे नेमकं कोणत्या वयोगटात आपल्याला दिसून येतं मॅडम? हे जे ॲक्ने आहे हे आपल्याला वेगवेगळ्या वयोगटात दिसून येतात. अच्छा. आता जेव्हा आपल्या बॉडीमध्ये वयाच्या 11व्या किंवा 12व्या वर्षी हार्मोनल चेंजेस होतात, मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये सुद्धा, तर या वयोगटापासून हे मुरूम येण्याचं प्रमाण दिसून येतं आणि मॅक्झिमम ते
वयाच्या 30 वर्षापर्यंत असतं. आता ह्या 30 वर्षापर्यंत आपले जे हार्मोन्स लेवल्स असतात ते जरा हाय असतात आणि त्यानंतर हळूहळू ते कमी व्हायला सुरुवात होते. आणि हे ऍक्ने येणं आणि त्याचं प्रमाण कमी जास्त होणं हे हार्मोनशी जास्त रिलेटेड आहे. त्याचबरोबर बाकी पण कारणे आहेत, पण हार्मोनल चेंजेस आपल्या शरीरात होणे हे आणि ऍक्ने हे एकमेकांशी रिलेटेड असतात. हा अनुवंशिक म्हणता येईल का? हो, आमच्याकडे जेव्हा पेशंट्स येतात तेव्हा आम्ही त्यांना जे प्रश्न विचारतो त्यात हा पण एक प्रश्न असतो. याला आपण हेरिडिटरी म्हणतो. आईला असेल किंवा वडिलांना असेल, कोणाही एका पॅरेंटला असेल तर मुलांमध्ये ते येण्याची संभावना जास्त असते. आणि जर दोघांमध्येही असेल तर त्याचं प्रमाण तर नक्कीच जास्त असतं. तर हेरिडिटरी आणि ऍक्ने हे एकमेकांशी रिलेटेड आहे. तर मॅडम, या ऍक्नेचे मुरुमचे काही प्रकार देखील आहेत का? तर हे जे ऍक्ने आहे हे वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवर, शोल्डरवर, बॅकवर किंवा चेस्टवर येतात. तर सर्वात प्रथम म्हणजे छोटी पुरळ दिसते, त्याला आम्ही कोमिडोन्स म्हणतात. आता याचे पण 2 प्रकार असतात. एकदा आपण म्हणतो क्लोज कोमिडोन्स आणि ओपन कोमिडोन्स. तर काही वेळा जर आपण बघितलं काही पेशंटच्या याच्यावर मुरुमांच्या वरती छोटासा एक ब्लॅक डॉट असतो, तर त्याला आपण ओपन कोमिडोन्स म्हणतो. तर ते ब्लॅक डॉट्स आपण काढून घेतो जेणेकरून ते मुरुम लगेच कमी होतात आणि त्याच्यावर मग काही क्रीम्स देतो लावायला. तर ह्या कोमिडन स्वरूपात पिंपल्स येतात. त्यानंतरची स्टेज येते पॅप्युल्स. पॅप्युल्स म्हणजे छोटे छोटे आपल्याला असे बम्प्स दिसतील. आपण म्हणतो ना की अरे हा फोड सारखा आलेला आहे. ठीक आहे. तर कोमिडोन्स पेक्षा पॅप्युलची साईज जरा मोठी असते. आपण म्हणू 1 की 2 mm पर्यंत. पण यामध्ये काही इन्फ्लमेशन किंवा इन्फेक्शन नसते, याच्यात फक्त इन्फ्लमेशन असतं, म्हणजे फक्त सूजन असते, पण जंतूचा प्रादुर्भाव झालेला नसतो या स्टेजमध्ये. पण त्याच्या पुढची स्टेज असते पुष्यूल, म्हणजे आपल्याला पस भरलेले वेगवेगळे आपल्याला मुरुम दिसते. तर यावेळेस तिथे इन्फेक्शन झालेलं असतं आणि अशा पेशंट्समध्ये मग आपल्याला थोड्या जास्त प्रमाणात ट्रीटमेंट देण्याची गरज असते. आणि अशाच पेशंटमध्ये पिंपल्स गेल्यावर सुद्धा तिथे पिंपल्समुळे खड्डे पडण्याची संभावना जास्त असते. तिथे ऍक्ने स्कार्स होतात, पिगमेंटेशन होते. त्याच्यामुळे पहिल्या जो 2 स्टेजेस आहे कोमिडोन्स आणि पॅप्युल्स, ते खूपच चांगल्या पद्धतीने आपण लगेच गोळ्या आणि क्रीम्स देऊन ते ठीक केल्या जाऊ शकतो. पण अशा या पहिल्या 2 स्टेजेसमध्ये जर तुम्ही काळजी नाही घेतली तर ती स्टेज पुढे जाते आणि तिथे पुष्युल्स येतात, पस भरलेले. आणि त्यावेळेस मग तुम्हाला त्या पुष्युल्समुळे, त्या मुरुमांमुळे चेहऱ्यावर खड्डे पडलेले दिसतील, नंतर डाग पडलेले दिसतील, अशा संभावना असतात. आता या पुष्युल नंतर येणारी दुसरी स्टेज म्हणजे नोडुलोसिस्टिक ऍक्ने. आमच्याकडे काही पेशंट्स असे आहेत की अक्षरशः 1 ते 2 सेंटीमीटरच्या गाठी घेऊन येतात चेहऱ्यावर. कारण की सुरुवातीच्या ज्या 3 स्टेजेस असतात त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं असतं की कमी होऊन जाईल. काही लोकांमध्ये ते नॅचरली कमी होतं सुद्धा, पण काही लोकांमध्ये ते होत नाही. तर हा जो नोडुलोसिस्टिक ऍक्नेचा फॉर्म आहे, यात अगदी पस भरलेला, सुजलेला, दुखणारा मोठा पिंपल्स चेहऱ्यावर येतो. तर अशा वेळेस ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्यात आम्हाला काही इंटरव्हेन्शनल ट्रीटमेंट्स पण ऍड करावे लागतात गोळ्या आणि क्रीम्स सोबत. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या स्टेजेस ऍक्नेमध्ये असतात. आणि यानंतरची सगळ्यात शेवटची स्टेज म्हणजे आपण म्हणतो की ऍक्ने स्कार्स आहे. आता हे ऍक्ने स्कार्स म्हणजे जे मी आधी सांगितलं की पुष्युल्स आणि नोडुलोसिस्टिक ऍक्ने, म्हणजे जे गाठीवाले ऍक्ने असतात, पस भरलेले ऍक्ने असतात, ते गेल्यानंतर त्यांचं खड्डा पडणं, डाग पडणं, ही सगळ्यात शेवटची किंवा ही आपण ऍक्ने सिक्विली म्हणू, म्हणजे त्याचा दुष्परिणाम म्हणू, ऍक्ने येण्याचा दुष्परिणाम जे नॅचरली येतात जर तुम्ही काळजी नाही घेतली तर. तर मॅडम, यासाठी मग प्रतिबंधात्मक उपाय काय करता येईल असं आपल्याला वाटतं? आजकाल काय झालंय, सोशल मीडिया इतकं ऍक्टिव्ह झालंय की लगेच तुमच्या हातात सगळी माहिती येऊन जाते एका क्लिकवर. आम्ही सुद्धा मोबाईल बघतो, पण मला हे म्हणायचंय की प्रत्येकाची स्किन एकसारखी नसते. आता सोशल मीडियावर तुम्हाला जी माहिती भेटते ती एकच स्वरूपाची असते, पण जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता, डॉक्टर तुम्हाला चेक करतो, तुमची हिस्ट्री विचारतो, तुम्हाला काही प्रश्न विचारतात आणि त्यानंतर तुम्हाला ट्रीटमेंट देतात. पण तुम्ही शॉर्टकट मारताना सोशल मीडियावरून काही तुम्ही क्रीम्स बोलवता, काही तुम्ही पॅक्स बोलवता, असे काही पद्धतीचे उपचार पद्धती असतात की तुम्ही ते घरीच करू शकतात आणि ऍक्ने कमी करू शकतात. अशा पण काही मशीन्स आल्या छोट्या छोट्या. पण हे सगळे वापरत असताना मी सगळ्यांना हाच सल्ला देईल की तुमची त्वचा कशी आहे हे पहिले तपासून घेणं जरुरी असतं आणि नंतरच तुम्ही त्याच्यासाठी, तुमच्या या मौल्यवान त्वचेसाठी तुम्ही ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. तर प्रतिबंधक उपाय म्हणजे सेल्फ मेडिकेशन नाही करायला पाहिजे. त्यानंतर ज्यांना ऍक्ने प्रोन स्किन आहे किंवा ज्यांच्याकडे हिस्ट्री आहे, आईवडिलांमध्ये कोणाला तरी ऍक्ने येण्याची, त्यांनी जास्त ऑइली पदार्थ खाऊ नये. जे डेअरी प्रॉडक्ट्स असतात किंवा जे फास्ट
फास्ट फूड म्हणतो आपण, बाहेर गेल्यावर आपण म्हणतो की चीजी असतात फूड्स फार, ब्रेड्स जे असतात, पेस्ट्रीज, केक्स, यामध्ये खूप जास्त क्रीम्स असतात, पनीर असतं. हे खूप जास्त प्रमाणात जर तुम्ही सेवन केलं तर त्याच्यामुळे पण या सिबॅशियस ग्लँड, या ज्या तेल ग्रंथी असतात, ह्या जास्त प्रमाणात तेल तयार करतात आपल्या त्वचेमध्ये. ऑइल सिक्रेशन होतं, सेबम सिक्रेशन होतं आणि त्याच्यामुळे हे ऍक्नेचं प्रमाण वाढू शकतं. तिसरं म्हणजे तुम्ही जर स्किन केअर करत असाल, डेली रुटीनची स्किन केअर असते आजकाल, तर त्यात तुम्ही ही दक्षता घ्यायला पाहिजे की वारंवार तुम्ही प्रॉडक्ट्स चेंज करू नका. सोशल मीडियावर बघून, टीव्हीवर बघून की या हिरोईनने आज ही साबण लावली, आज आम्ही ही क्रीम लावली तर असं होतं, लगेच गोरं होतं, लगेच आपले मुरुम चालले जातात, असं काहीच नसतं. थोडा वेळ लागतो मुरुम जायला, मुरुमांचे डाग जायलाही वेळ लागतो. त्याच्यामुळे वारंवार तुम्ही क्रीम चेंज करू नका. जे डेली रुटीन तुम्ही करता तुमच्या स्किन केअरसाठी ते त्याला तुम्ही स्टिक राहा, म्हणजे ते तुम्ही रेग्युलर फॉलो करा. आणखी दुसरं एक म्हणजे कोणाला वाटतं की वारंवार चेहरा धुतल्याने चेहरा स्वच्छ राहतो आणि पिंपल्स नाही येणार. आणि काही पेशंट जे येतात, आम्ही जेव्हा त्यांची हिस्ट्री घेतो तर ते म्हणतात की मी ऑलमोस्ट रोजच स्क्रब करतो, कारण की आपल्या चंद्रपुरात इतकी धूळ आहे तर ती धूळ निघायला पाहिजे म्हणून मी चेहऱ्याला नीट घासतो रोज. पण जेव्हा आपण चेहऱ्याला रोज इतका घासतो, स्क्रब करतो, तर त्याच्याने चेहरा खरपूस होतो आणि आणखी जास्त खरपूस त्वचेमध्ये आणि तिथले ओपन पोर्स आपले ओपन होतात, त्याच्यात आणखी धुळीचे कण जाऊन अडकतात आणि त्याच्यामुळे आणखी पिंपल्स येण्याचं प्रमाण वाढतं. तर चेहऱ्यासाठी तुम्ही वारंवार स्क्रब नको करायला आणि खूप घासून चेहरा नको पुसायला. तर हा एक प्रतिबंधक उपाय राहील. आपण जे फेशियल्स करतो बघा, फेशियल करणं ही खूप चांगली पद्धत आहे. त्याच्याने आपण रिलॅक्स होतो, आपला बॉडी माइंड पण रिलॅक्स होतं. पण ऍक्ने प्रोन स्किन असेल तर त्यांनी क्रीमवाला फेशियल करायला नको, त्यांनी फ्रूटवाला फेशियल करायला पाहिजे. ठीक आहे, जेणेकरून जर 2-3 पिंपल्स असेल चेहऱ्यावर तर फेशियल नंतर ते वाढायला नको. कारण की काही पेशंट्स असे कंप्लेंट घेऊन येतात की मी हे आज पार्लरमध्ये जाऊन फेशियल केलं आणि माझे पिंपल्स वाढले. त्यामुळे पण आपण प्रिव्हेन्शन करू शकतो ऍक्नेसाठी. अच्छा, या ऍक्नेमध्ये नेमकी ट्रीटमेंट म्हणजेच उपचाराची भूमिका नेमकी कशी आहे मॅडम? ट्रीटमेंट आजकाल खूप इनोव्हेटिव्ह आलेली आहे, परिणामकारक आलेली आहे. अगदी पहिल्या स्टेज पासून तर शेवटच्या स्टेज पर्यंत तुम्ही याच्यासाठी ट्रीटमेंट देऊ शकता पेशंट्सला. तर मी सुरुवात करेल की जेव्हा आपण बोललोय ना 4 स्टेजेस असतात, कोमिडोन्स, पॅप्युल्स, पुस्ट्यूल, नोड्युल्स. तर जेव्हा अगदी बारीक बारीक पुरळ येतात किंवा मग थोडंसं त्याचा फोड होतो मोठा, तर अशा वेळेस आम्ही काही क्रीम्स देतो पेशंट्सला. काही गोळ्या असतात, त्यात व्हायटॅमिन ए किंवा व्हायटॅमिन एच्या डेरिव्हेटिव्ह असतात. सोबत काही फेस वॉश असतात जे स्पेशली ऍक्ने प्रोन स्किनसाठी बनवलेले असतात, तर ते आम्ही प्रिस्क्राईब करतो. त्यानंतरच्या स्टेजमध्ये जर तिथे खूप जास्त पस भरला असेल, खूप जास्त इन्फ्लमेशन असेल, सुजन आली असेल, तर त्यात आपल्याला अँटीबायोटिक द्यावं लागतं. आता जेव्हा ऍक्नेमध्ये अँटीबायोटिक देण्याचा प्रश्न उद्भवतो तेव्हा हे अँटीबायोटिक नॉर्मली जसं सर्दी खोकला झालेल्या पेशंटला आपण देतो 3 दिवस, 5 दिवस किंवा 7 दिवस, तसं ऍक्नेमध्ये नसतं. ऍक्नेमध्ये आपल्याला जर अँटीबायोटिक चालू करायचं असेल तर आम्हाला काही महिने द्यावं लागतात, 1 महिना किंवा 2 महिने सुद्धा. तर ही जरा लॉंग प्रोसेस असते. तर पेशंटला आम्हाला ते काउन्सिलिंग करावं लागतं की जर तुम्ही याची ट्रीटमेंट चालू करत आहात तर तुम्ही अगदी काळजीपूर्वक याला फॉलो करा, मध्ये बंद करू नका. किंवा तुम्हाला 15-20 दिवसातच रिझल्ट आला तर आता माझा चेहरा चांगला झालाय म्हणून मी उर्वरित औषधे घेणार नाही, असं करू नका. तर याचं पूर्ण ट्रीटमेंट करा जेणेकरून हे मुरुम आता कमी झाले आणि पुढे फ्युचरमध्ये पण ते तुम्हाला इतके जास्त येणार नाही जर तुम्ही त्याचा कोर्स कम्प्लीट केला तर. त्यानंतर येतं की क्रीम्स दिल्या, गोळ्या दिल्या, अँटीबायोटिक दिलं आणि मग येतं त्याचं पिगमेंटेशन. आपण म्हणतो ना मुरुम तर गेलेत पण आता मुरुमांचे काळे डाग दिसतात आहे, लालसर डाग दिसतात आहे, मग यासाठी काय करायचं? तर त्यासाठी पण काही क्रीम्स असतात. तर हा झाला मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट. आता दुसरं येतं की काही आपण याच्यासाठी ऍडव्हान्स ट्रीटमेंट्स आलेले आहे, ज्यात आपण म्हणतो की पील्स. आता हे जे केमिकल पील्स म्हणतो तर यात केमिकल हा शब्द आहे, पण जो पील्सचं सोल्युशन असतं ते फ्रुट्स पासूनच बनवलेलं असतं. तर जसं आहे ऊसापासून काही बनवलेले असतात, ठीक आहे, काही सिट्रस फ्रुट्स असतात त्याच्यापासून बनवलेले असतात, म्हणजे नॅचरल प्रोसेस पासूनच ते पील्स बनवलेले असतात. ते हे पील्स आम्ही चेहऱ्यावर लावतो. ते याची फ्रिक्वेन्सी असते की 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा. तर हे पील्स आपण कधी कधी मशीन फिरवून पील्स करतो किंवा फक्त साधे पील्स करतो. तर त्याच्याने हे मुरुमांचे डाग किंवा मुरुम जरी असेल चेहऱ्यावर ते चांगल्या पद्धतीने कमी केल्या जातात आणि ज्यांना सुजन आलेली आहे, लालसरपणा आलेला आहे तो सुद्धा कमी होतो. त्यानंतरची ट्रीटमेंटमध्ये मुख्य आणि महत्वाचा भाग म्हणजे लेझर्स आलेले आहेत.
आता हे जे लेझर उपचार पद्धती आहे याबद्दल बरेचसे मिथ्स आहे, मिसअंडरस्टँडिंग आहे जनतेमध्ये की लेझर केल्याने चेहरा खराब होतो, पुढे जाऊन कॅन्सर होऊ शकतो किंवा ते डोळ्यांसाठी चांगलं नाहीये. तर ह्या सगळ्या मिसअंडरस्टँडिंग दूर करण्यासाठी मी लेझर बद्दल एक थोडक्यात माहिती देईल सगळ्यांना की लेझर हे जी मशीन बनवलेली आहे ही पहिले बाहेरच्या देशांमध्ये जसं अमेरिका, कोरिया अशा देशांमध्ये बनायचे आणि तिथल्या स्किनसाठी ते त्यानुसार ते मशीन्स बनवायचे. पण आता काय झालंय ग्लोबलायझेशनमुळे या मशीन्स जेव्हा बनवल्या जातात तेव्हा इंडियन पेशंट पर्स्पेक्टिव्ह असा एक आपण समोर विचार करूनच ते अशा मशीन पण बनवल्या गेल्या आहेत ज्या स्पेशली इंडियन स्किनसाठी परिणामकारक असतात. आपल्या भारतीय त्वचेवर आपण त्या लेझर मशीन्स वापरल्या तर त्याचे दुष्परिणाम जास्त होत नाही. त्याचे पॅरामीटर्स नीट फॉलो केले, ज्या पद्धतीने ते करायला पाहिजे, प्रत्येक पेशंटसाठी त्याचे पॅरामीटर्स वेगळे असतात. म्हणूनच जे तज्ञ डर्मॅटोलॉजिस्ट असतात ज्यांनी याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे, जसं याचा कोर्स असतो 1.5 वर्षाचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा कोर्स असतो, हे पूर्ण ज्यांनी कोर्स केलेला आहे असेच लोक ह्या लेझर ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीने पेशंट्सला देऊ शकतात. तर ही जी लेझर ट्रीटमेंट आहे ही जेव्हा आम्ही करतो पेशंटवर तेव्हा डोळ्यांवर एक गॉगल लावला जातो, त्याच्यामुळे डोळ्यांवर दुष्परिणाम होत नाही. याची जी लेंथ असते, याचं जे पेनिट्रेशन असतं म्हणजे जी लेझर रेज आहे ती त्वचेच्या फारच वरच्या लेअरमध्ये जातं. त्वचेच्या ज्या 5 लेअर आहे तर 4थ्या किंवा 5व्या लेअर पर्यंतच जातं, त्याच्या खाली ते जात नाही. त्याच्यामुळे त्याचे जे दुष्परिणाम आहे किंवा मग आपण म्हणतो त्याच्यामुळे काही कॅन्सर होऊ शकतो का याची संभावना पण नसते. तिसरं म्हणजे ही जी लेझर ट्रीटमेंट केल्यानंतर स्किन सेन्सिटिव्ह होते का. कोणतीही समजा तुम्ही ट्रीटमेंट करत आहे मुरुमांसाठी, एखादी क्रीम लावत आहे किंवा पील्स करत आहे किंवा लेझर करत आहे, तर जेव्हाही आपण ही ऍक्नेसाठी एखादी ट्रीटमेंट करतो तर आपल्या स्किनवर आपण वेगळं वरतून काहीतरी लावतोय. तर आपल्याला त्या त्वचेचं प्रोटेक्शन जास्त करावं लागतं. आपण जर उन्हात जात असाल तर सनस्क्रीन लावायला पाहिजे. जर तुम्ही खूप हार्श किंवा सुगंधित साबण वापरत असाल तर ती बंद करायला पाहिजे, सौम्य साबण वापरायला पाहिजे. तर याच्यामुळे स्किन सेन्सिटिव्ह होण्याचे चान्सेस कमी होऊन जातात. तर ही लेझर उपचार पद्धती जी केली जाते याच्याने आपण मुरुमांचे लाल डाग, काळे डाग तर कमी केल्याच जातात. पण आता अशा काही लेझर्स मशीन्स आहे किंवा आणखी एक जी मायक्रोनिडलिंग म्हणून एक नवीन उपचार पद्धती आलेली आहे, त्याच्याने कितीही जुने खड्डे असो मुरुमांचे ते खड्डे भरून काढल्या जातात. तर ही मायक्रोनिडलिंग पद्धत आहे आणि सोबतच पीआरपी म्हणून इंजेक्शन दिले जातात. आता हे जे पीआरपी आहे किंवा मग एक्झोझोम्स, आता लेटेस्ट ट्रीटमेंट आलेली आहे एक्झोझोम्स, जे आम्ही सगळे करतो आणि त्याचे आम्हाला परिणाम पण आश्चर्यचकित करून देणारे आलेले आहेत. कारण की लगेच 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला पेशंटच्या चेहऱ्यामध्ये इम्प्रुव्हमेंट दिसायला लागतं. तर हे जे पीआरपी किंवा एक्झोझोम्स आहे हे आम्ही पेशंटच्याच ब्लडमधून तयार करतो. जसं पॅथॉलॉजिस्ट ब्लड घेतात चेक करायला, तसंच 5 ते 6 ml आम्ही ब्लड घेतो किंवा 10 ml ब्लड घेतो. ते एका मशीनमध्ये टाकून प्रोसेस करतो आणि त्याचे ब्लडमधले काही घटक काढून पेशंटच्याच त्वचेच्या खड्ड्यांमध्ये टाकतो. तर खड्डे आहेत ते आपल्याला भरायचे आहेत, तर कशाने भरणार आहे, पेशंटच्या सेल्सनी. तर त्याच्यामुळे ती ऑटोलॉगस पद्धत झाली. त्याच्यामुळे आपण जर त्वचेमध्ये काही टाकत आहे तर त्याचे दुष्परिणाम होण्याचे चान्सेस नील आहेत, म्हणजे अगदीच नाही, कारण की तुमचेच सेल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काहीच रिॲक्शन होणार नाही. आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण मायक्रोनिडलिंग पद्धत करतो तर त्याच्यामुळे कोलॅजन प्रोडक्शन होतं, म्हणजे जो खड्डा आहे तो भरून निघण्यासाठी आपली बॉडी नवीन सेल्स तयार करते. तर त्याच्यामुळे तो हळूहळू खालून खड्डा भरतो. तर अशा परिणामकारक पद्धती आजकाल उपलब्ध आहेत. तर याने आपण पिंपल्सचे डाग, पिंपल्सचे खड्डे हे चांगल्या पद्धतीने ट्रीट करू शकतो. तर मगाशी मॅडम तुम्ही बोलताना साबणाचा उल्लेख केलेला, तर बरेच जण म्हणतात तज्ञ लोक की साबण चेहऱ्यासाठी वापरायला हवं किंवा वापरायला नको, तर हा बरेच गैरसमज असतो, तर आपण काय सांगाल? हो, डर्मॅटोलॉजिस्ट साबण सुद्धा छान पद्धतीने प्रिस्क्राईब करतात. ऑइली स्किनसाठी वेगळे साबण, कोरड्या त्वचेसाठी वेगळी साबण, चेहऱ्यासाठी वेगळी साबण, बॉडीसाठी वेगळी साबण, लहान मुलांसाठी वेगळी, सोरियासिस असलेल्या पेशंटसाठी, खाजसाठी वेगळी साबण, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या साबणी आलेल्या आहेत. तर ह्या साबणी स्पेशली स्किनसाठी बनवल्या आहेत. तर या तुम्ही नक्कीच वापरू शकता, याच्याने तुम्हाला काही त्रास होणार नाही. पण कशासाठी, कोणत्या पद्धतीच्या त्वचेसाठी तुम्हाला ती साबण पाहिजे आहे हे निवडणं जरुरी आहे. म्हणूनच ते तज्ञ लोकांकडून जर तुम्ही ती प्रिस्क्राईब करून घेतली तर त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. तर आता साबण वापरायचं की फेस वॉश वापरायचं हाही प्रश्न बऱ्याच जणांना असतो. तर आता फेस वॉश काय असतो, साबणीचाच एक प्रकार असतो जो लिक्विड फॉर्ममध्ये आहे.
आणि साबण काय आहे, सेमी सॉलिड फॉर्म मध्ये किंवा सॉलिड फॉर्म मध्ये असतं. तर दोन्ही पण चांगले आहेत. जर तुमची स्किन थोडी सेन्सिटिव्ह असेल किंवा मग जे तरुण वयातले मुलं मुली असतात त्यांची स्किन नितळ असते फार, तर अशा वेळेस आम्ही जास्त करून फेस वॉश देतो त्यांना. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमची त्वचा फेस वॉशनी चेहरा धुतल्यानंतर पण नीट स्वच्छ होत नाही, तर अशा पेशंट्सला आम्ही साबण वापरण्याचा सल्ला देतो. तर साबण आणि फेस वॉश हे दोन्ही इक्वली परिणामकारक आहे. फक्त तुम्हाला कोणतं सूट होतं त्यानुसार आपल्याला ते वापरावं लागतं. तर मॅडम, जसं आपण ट्रीटमेंट संदर्भात सांगितलं, तर एखाद्या व्यक्तीला जर एक्नेचा, मुरुमांचा त्रास झालेला आहे, त्यांनी पूर्णतः ट्रीटमेंट केलेली आहे, तर हे नंतर पूर्णतः तेवढा त्याचा फायदा होतो का, काय सांगाल? हा प्रश्न बरेचदा विचारला जातो आमच्या ओपीडीमध्ये पेशंटद्वारे किंवा पेशंटच्या रिलेटिव्हद्वारे, की आता तर आम्ही ट्रीटमेंट करतोय पण मग पुढे काय? तर मुरूम येणं किंवा मुरूम हा रोग नाहीये, ही एक कंडिशन आहे, ही एक अवस्था आहे. कारण की तुमच्या बॉडीमध्ये जेव्हा हार्मोनल चेंजेस व्हायला लागतात तेव्हा हे मुरूम यायला लागतात. ठीक आहे. आणि वयाच्या 30 वर्षापर्यंत ते खूप ऍक्टिव्ह असतात आणि त्यानंतर ही मुरूम येण्याचे कारण असतात आणि ते कारण वेगळे असतात. ठीक आहे. तर जर तुम्ही आले आहात डॉक्टरांकडे, तुम्ही ट्रीटमेंट घेताय, पूर्ण कोर्स करताय, 3 महिने किंवा 4 महिने 5 महिन्याचा कोर्स झालाय, ते मुरूम पूर्णपणे ठीक झालेले, पण ते ठीक झालेले मुरूम किंवा ठीक झालेला चांगला चेहरा तो तसाच टिकून राहील याची शाश्वती नसते. कारण की तुम्ही कुठे राहता, तुम्ही कोणत्या वातावरणात राहता, तुमचं खाण्यापिण्याच्या सवयी कशा आहेत, तुम्ही तुमच्या स्किनची कशी केअर करता, तुमचं हार्मोनल हिस्ट्री काय आहे, या सगळ्यांवर ते डिपेंड करतं की पुढे तुम्हाला मुरूम येणार की नाही येणार. तर एकदा जर तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट घेतली तर काही महिने किंवा काही वर्ष मुरूम येत नाही. कोणाकोणाला नंतर कधीच येत नाहीत जर प्रॉपर घेतली ट्रीटमेंट तर. पण काही व्यक्तींमध्ये ते मुरूम परत येतात, पण पहिले सारखे नाही येत, एखाद दुसरा येतो किंवा प्रमाण कमी राहतं. कारण की बऱ्याचशा मुलींना अशी एक कंप्लेंट असते की माझे पिरियड्सच्या आधी किंवा पिरियड्सच्या नंतर लगेच पिंपल्स येतात. तर हे जे पिरियड्सशी रिलेटेड पिंपल्स असतात हे ट्रीटमेंट केल्यानंतर पण एखाद दुसरा येण्याची संभावना असतेच. तर त्यावर आपण काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स सांगतो आणि घरी लावायला नंतर ऍज अ मेंटेनन्स म्हणून पण काही क्रीम्स देतो, तर जेणेकरून पिंपल्स आला तरी तो लगेच कमी केला जाऊ शकतो. तर मॅडम, तरुण वयात हे एक्नेचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. त्यांना बरेचदा शिक्षणासाठी बाहेर राहावं लागतं, बाहेरचं अन्न खावं लागतं, त्यांची लाईफस्टाईल देखील त्यामुळे बदलत असते. आणि हा जो वातावरणातील बदल, आहारातील बदल आणि एक्ने याचा काही परस्पर संबंध आहे का? या संदर्भात आपल्याला काय वाटतं? हो, नक्कीच. या तिन्ही गोष्टीचा एकमेकांशी फार संबंध आहे, आहार, वातावरण आणि एक्ने. आता आपण पहिलेच बोललो की जून महिना हा जागतिक एक्ने अवेअरनेस मंथ म्हणून साजरा केला जातो, कारण की जून महिन्यामध्ये हे ह्युमिड वातावरण असतं. तर जेव्हा वातावरण ह्युमिड होतं, दमट होतं किंवा जास्त गरमी असते, तेव्हा हे मुरूम वाढण्याचं प्रमाण जास्त होतं. ठीक आहे. किंवा आपल्या इथे बऱ्याचशा कोल माइन्स आहेत, तर जे लोक खाली कोल माइन्स मध्ये जास्त वेळ काम करतात त्यांच्यामध्ये पण हे एक्ने जास्त वाढलेले दिसून येतात. तर अशा व्यक्तींमध्ये फक्त चेहऱ्यामध्येच एक्ने येत नाही, तर त्यांच्या मानेच्या मागच्या बाजूनी किंवा डोक्यामध्ये सुद्धा एक्ने येतात गरमीनी, कारण की ते हेल्मेट लावून राहतात, सतत खाली राहतात, तर ते जे दमट वातावरण असतं त्याच्यामुळे पण एक्ने जास्त येतं. तर वातावरण आणि मुरूम, एक्ने यांचा संबंध फार जवळचा आहे. आहार, जसं आपण आधीच बोलताना सांगितलं की काय अवॉइड करायला पाहिजे, प्रतिबंधक काय उपचार पद्धती राहतील याच्या, तर जास्त ऑइली पदार्थ खायला नको. आता हे कोणी खायला पाहिजे, कोणी नाही खायला पाहिजे हे आपल्याला डिसाईड करावं लागतं. कोणाच्या त्वचेमध्ये एक पण मुरूम येत नाही, पण काही लोकांना सगळी केअर करून सुद्धा पिंपल्स भरपूर येतात, तर त्यांची स्किनच तशी आहे, त्यांची एक्ने प्रोन स्किन आहे, तर त्यांनी बाकीच्या व्यक्तींपेक्षा जास्त काळजी घ्यायला पाहिजे. तर आहारही त्यांनी तसाच ठेवायला पाहिजे जेणेकरून हे एक्ने वाढायला नको. जंक फूड अवॉइड करायला पाहिजे. चायनीज हे जे पदार्थ असतात त्याच्यात जे सॉसेजेस वापरले जातात ते सॉसेजेस आपल्या शरीरासाठी फार हानिकारक असतात, तर त्याचं चायनीजचं सेवन कमी ठेवायला पाहिजे. ठीक आहे. आणि घरगुती जेवण जे असतं, आता नेहमी म्हणाल की घरगुतीच खा, तर आजच्या तरुणाईला ते पटत नाही आणि ते पण आपण मान्य करायला पाहिजे, जग बदलतंय. तर जर तुम्ही घरचा आहार घेतला चांगला तर ते तुमच्या स्किनसाठी पण फार फायदेशीर असतं. त्यातही तुम्ही हिरव्या पालेभाज्या, सीझनल फ्रुट्स, ज्या सीझनमध्ये जे फ्रुट्स येतात, वेगवेगळ्या कलरचे फ्रुट्स येतात, ते सुद्धा तुमच्या स्किनसाठी फारच परिणामकारक, फारच उपयोगी असतात. तर फळं खायला पाहिजे. ड्राय फ्रुट्स, जसं बदाम तर आपण ऐकतोच आहे इतक्या वर्षानुवर्षांपासून, बदाम ऑइल आणि बदाम सुद्धा, बदाम, खजूर, ड्राय फ्रुट्स
मध्ये आणखी आपण म्हणू की अक्रोड, या सगळ्या गोष्टी पण तुमच्या स्किनसाठी छान काम करतात. तर आहारामध्ये घरगुती आहार चांगला आहे. बाहेरचं जर तुम्हाला खायचं असेल तर ते एका लिमिटमध्ये तुम्ही खायला पाहिजे. ठीक आहे. तुमचा वातावरणामधला संपर्क, अशा दमट वातावरणामधला संपर्क जास्त असेल तर तुम्ही तुमच्या स्किनची केअर पण जास्त करायला पाहिजे. कामावरून तुम्ही आला किंवा मग तुम्ही ज्या सिटीमध्ये राहत असाल, जर ती खूप पोल्युटेड असेल, खूप जास्त दमट हवामान असेल तिथलं, तर घरी गेल्यावर स्वच्छ चेहरा धुवायचा, नीट पॅड ड्राय करायचा, नीट पुसून घ्यायचा. मॉइश्चरायझिंग क्रीम्स असतात. आता या मॉइश्चरायझिंग क्रीमवर पण बरेचदा प्रश्न येतात की ऍक्ने असलेल्या पेशंटनी मॉइश्चरायझिंग क्रीम लावायला पाहिजे की नाही पाहिजे. आता ऍक्ने प्रोन स्किनसाठी पण मॉइश्चरायझिंग क्रीम स्पेशल बनवल्या गेलेल्या आहेत. अच्छा. हा, तर त्या लावायला पाहिजे, कारण की या मॉइश्चरायझर क्रीमनी आपल्या स्किनचं बॅरियर फंक्शन वाढतं. म्हणजे आपण म्हणतो ना एक ढाल असते, तर तशी ती ढाल असते मॉइश्चरायझर क्रीम आपल्या त्वचेची. तर ती आपल्या त्वचेला सुरक्षित ठेवते आणि बाहेरचे जंतू त्वचेमध्ये लगेच येऊ देत नाही. तर ही मॉइश्चरायझिंग क्रीम लावायला पाहिजे, पण तुमच्या त्वचेच्या टाईपनुसार, तुमची त्वचाची कोणतं टाईप आहे, ऑइली आहे, कॉम्बिनेशन स्किन आहे की ड्राय स्किन आहे, त्यानुसार मॉइश्चरायझिंग क्रीम पण तुम्ही लावायला पाहिजे. तर योग्य आहार आणि योग्य त्वचेची काळजी घेऊन तुम्ही तुमची स्किन छान ठेवू शकता. नक्कीच मॅडम. तर मॅडम, कार्यक्रमाच्या सरतेशेवटी आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल? तर मी माझ्या श्रोत्यांना हेच सांगेल की स्किन हा तुमच्या शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे. जसे आपल्या शरीराचे वेगवेगळे अवयव असतात, हृदय आहे, फुफ्फुस आहे, तसा स्किन हा सर्वात मोठा अवयव आहे. तर याची काळजी तुम्ही मनापासून घ्या, नियमित घ्या आणि त्याच्यासाठी योग्य आहार घ्या. धन्यवाद. तर मॅडम, आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि हा छोटा असलेला विषय पण अतिशय महत्वाचा असा विषय आज आपण खूप छान पद्धतीने आपल्या श्रोत्यांना सांगितला, उपयुक्त माहिती दिली. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी अगदी मनापासून आभारी आहे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. तर श्रोते हो, कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. नमस्कार.